नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र सुसर तुमच्या सर्वांचं आपल्या आधुनिक शेती तंत्र या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पेरणी झालेली आहे आणि पेरणी झाल्यानंतर आता आपल्याला जवळपास कापूस जे पीक आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागवड दिसून येत आहे। तर त्यामुळे आता कापूस लागवड झाल्यानंतर आपण जवळपास 14 ते 15 दिवसानंतर एक आपली पहिली फवारणी घेत असतो। तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणती औषधे घ्यावी आणि ते का घ्यावी याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत। म्हणजे आता पहिली फवारणी आपण घेतोय, परंतु ती का घ्यावी नेमकी तर याविषयी थोडक्यात माहिती बघूया। तर शेतकरी मित्रांनो, 14 ते 15 दिवस आपल्याला कापूस पिकाला लागवड झाल्यानंतर जर आपण पिकामध्ये निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला मावा किंवा तुडतुडे किंवा गोंगाणा याचा थोड्या मोठ्या प्रमाणात जे आहे तो प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो। तर हा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर आपल्याला एक औषध यावरती नियंत्रण करण्यासाठी वापरायचं आहे। त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे एक टॉनिक आपल्याला वापरायचं आहे। तर टॉनिक का वापरायचं, तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवे फुटणे खूप महत्त्वाचे गरजेचे आहे, म्हणजे फांदे जे आपण म्हणतो। कारण की जास्त फुटवे फुटले तर आपल्याला जास्तीत जास्त माल जो आहे तो आपल्या पिकाला लागणार आहे। त्यामुळे आपल्याला पहिल्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये एक फुटवे फुटण्यासाठी एक सुद्धा औषध आपल्याला वापरण्याची गरज आहे। तर त्यानंतर आपल्याला आता पहिलं जे आपण मावा, तुडतुडे आणि गोंगाणा यावरती आपल्याला एक वापरायचं आहे। तर ते कोणतं वापरायचं, तर त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे आविष्कार वापरल्यानंतर तुमच्या पिकावरील मावा, तुडतुडे, गोंगाणा यावरती पूर्णपणे नियंत्रण होणार आहे। त्यानंतर जर दुसरं वापरायचं झालं तर आपल्याला यामध्ये ह्युमराज वापरायचं आहे। ह्युमराज वापरल्यानंतर आपल्या पिकामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये खूप जबरदस्त वाढ या ठिकाणी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिरवेगार आपले पीक राहणार आहे। जर आपण यामध्ये जे आविष्कार वापरलेला आहे ते आविष्कार तुमच्या पिकावरील मावा, तुडतुडे, गोंगाणा म्हणजे जे काही रस शोषक घटक आहे त्यावरती नियंत्रण करणार आहेच, परंतु आपल्या पिकामध्ये एक सशक्तपणा आणण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आविष्कार करत असतं आणि याचे जे रिझल्ट आहे ते शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। तर यामध्ये आपल्याला आविष्कार पहिला वापरायचा आहे आणि त्यानंतर दुसरं ह्युमराज वापरायचं आहे। आणि जर तुम्ही या दोन औषधांची कॉम्बिनेशन करून जर फवारणी केली तर तुम्हाला एक मस्त रिझल्ट जे आहे या ठिकाणी भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे दोन औषधं तुमच्या पिकांवरती नक्की फवारा आणि शेतीविषयक नवनवीन माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत कनेक्ट राहा। तुम्हाला वेळच्या वेळी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या ठिकाणी शेतीविषयक आम्ही पुरवत असतो आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा आमचं पेज आहे, तिथे सुद्धा तुम्ही या ठिकाणी आपल्याला फॉलो करू शकता। आणि धन्यवाद।